सकाळच्या घाई गडबडीत हेल्दी नाश्ता बनवण्यासाठी वेळ नाही किंवा जर तुमच्याकडे कोणी सोयाबीनच्या वड्या खात नसेल तर हा नाश्ता नक्की एकदा ट्राय करा. नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. हेल्दी नाश्ता बनवण्यासाठी इथे गॅसवर आपल्याला एक कढई ठेवायची आहे. कढई गरम झाली की त्याच्यामध्ये अर्धा कप एवढं पाणी घालायचं आहे. अर्धा कप एवढं पाणी घातल्यानंतर आता याच्यामध्ये एक टोमॅटो चिरून अशा प्रकारे ठेवून द्यायचा आहे. तसंच एक कांदासुद्धा आपल्याला याच्यामध्ये कट करून घालायचा आहे. तसाच एक आलू कट करून घालायचा आहे. 3 ते 4 हिरव्या मिरच्या घालायचा आहे. एक आल्याचा तुकडा घालायचा आहे आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहे. त्याचबरोबर अर्धा वाटी इथे सोयाबीनच्या वड्यासुद्धा आपल्याला घालायच्या आहे. आता जर कुणी घरी सोयाबीनच्या वड्या खात नसेल किंवा जर सोयाबीनच्या वड्या त्यांना खायला आवडत असेल तेव्हासुद्धा तुम्ही हा नाश्ता नक्की ट्राय करू शकता. इथे याला एक उकडी फुटू द्यायची आहे आणि एक उकडी फुटल्यानंतर याच्यावर झाकण ठेवून मंद आचेवर आपल्याला 10 ते 15 मिनिटं हे इथे शिजू द्यायचं आहे. आता बघा, तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल, व्हिडिओला लाईक केलं नसेल एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका. इथे 15 मिनिटे पूर्ण झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता आपले टोमॅटो छान शिजलेले आहे, आलू शिजलेला आहे आणि सर्व काही याच्यामधलं छान असं शिजलेलं आहे. आता याला थंड होऊ द्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर या टोमॅटोवरली अशा प्रकारे आपल्याला साल काढून घ्यायची आहे. टोमॅटोवरली अशा प्रकारे साल काढल्यानंतर आता हा जो टोमॅटो आहे, हा कांदा आहे, हिरव्या मिरच्या आहे, हे सर्व आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घ्यायचं आहे. खूपच चवीला चविष्ट असा हा नाश्ता बनतो आणि जर तुम्ही घरी एकदा हा नाश्ता ट्राय केला तर वारंवार तुमच्याकडे तुम्ही सकाळच्या नाश्त्यात बनवू शकता किंवा दुपारच्या जेवणातसुद्धा ही रेसिपी नक्कीच बनवू शकता. सर्व काही मिक्सरच्या पॉटमध्ये काढल्यानंतर आता याला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता छान अशी आपली चटणी बनवून तयार झालेली आहे. आता एक वाटी घ्यायची आहे आणि या वाटीमध्ये ही जी चटणी आहे ती अशा प्रकारे आपल्याला काढून घ्यायची आहे. चटणी इथे काढून घ्यायची आहे आणि या चटणीसाठी छान असा तडकासुद्धा आपल्याला इथे बनवून घ्यायचा आहे. त्याच कढईमध्ये 2 ते 3 चम्मच आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. तेल छान असं कडकडीत गरम झालं की आपल्याला याच्यामध्ये थोडी मोहरी घालून घ्यायची आहे. मोहरी इथे तडतडली की याच्यामध्ये थोडं आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे. जिरंसुद्धा छान असं तडतडलं की 5 ते 6 इथे कढीपत्त्याची पाने आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायची आहे. कढीपत्त्याची पाने घालायची आहे आणि अर्ध्या चमच्यापेक्षाही कमी तीळ आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. आता हा जो तडका आहे तो या चटणीवर आपल्याला टाकून घ्यायचा आहे. चटणीवर तडका टाकून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्ध्या लिंबापेक्षा एवढं लिंबू आपल्याला याच्यामध्ये पिळून घालायचं आहे. तर आता हे जी चटणी आहे ती आपल्याला छान अशी इथे मिक्स करून घ्यायची आहे. इथे आपली छान अशी चटणी तयार आहे. त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला थंड झालेलं सोयाबीन आणि साल काढलेले आलू जे आहे ते याच्यामध्ये अशा प्रकारे घालून घ्यायचे आहे आणि हे घातल्यानंतर आपल्याला छान असं हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. मिक्सरला फिरवल्यानंतर एका भांड्यामध्ये याला आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे. सोयाबीनच्या या मिश्रणामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे, चवीनुसार हळद घालायची आहे, चवीनुसार तिखट घालायचं आहे, थोडे तीळ घालायचे आहे आणि आता याला छान असं मिक्स करायचं आहे आणि याच्यामध्येच आपल्याला घालायची आहे 1 वाटी एवढी कणिक. तर इथे मी गव्हाची कणिक वापरत आहे, तुम्ही त्याऐवजी ज्वारीचं पीठसुद्धा वापरू शकता. आता हे सर्व अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी ज्या पद्धतीने मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीनेच इथे सर्व काही आपल्याला करायचं आहे. ते अशा प्रकारे मिक्स झाल्यानंतर आता याच्यामध्ये छान असा क्रंचीपणा येण्यासाठी 2 ते 3 चम्मच आपल्याला तांदळाचं पीठसुद्धा इथे घालायचं आहे. तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही इथे रवासुद्धा वापरू शकता. तांदळाचं पीठ घातल्यानंतर आपल्याला याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. खूपच असा हेल्दी नाश्ता बनून तयार होतो, नक्की एकदा ट्राय करा. तर तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे मी इथे हे सर्व काही छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. इथे आता आपल्याला पिठातला एक गोळा तोडून घ्यायचा आहे आणि पाण्याचा हात लावून याला थोडा असा सैल करून घ्यायचा आहे आणि एकीकडे मी डोशाचा तवा गरम करायला ठेवलेला आहे. त्याच्यावर अशा प्रकारे ठेवायचा आहे आणि त्याचे छान असे थालीपीठ आपल्याला इथे फैलवून घ्यायचे आहे. तुम्ही थालीपीठाऐवजी याचे छान असे वडेसुद्धा करू शकता, पण आपण हेल्दी नाश्ता बनवत आहो म्हणून याचे मस्त असे मी थालीपीठच बनवणार आहे. तर अशा प्रकारे थालीपीठ आपल्याला याच्यावर अशा प्रकारे थापून घ्यायचं आहे. मधोमध एक छिद्रसुद्धा आपल्याला इथे करून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे थालीपीठ एका साईडने छान असं शिजलं की आपल्याला सराट्याने याला पलटवून घ्यायचं आहे. तर आता तुम्हाला जर हेल्दी थालीपीठ हवं असेल तर तुम्ही याच्यावर तूप घालू शकता आणि जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यावर तेलसुद्धा नक्कीच घालू शकता. तर मी इथे आज या थालीपीठावर तेल घालून घेणार आहे. तर इथे अशा प्रकारे
हे जे थालीपीठ आहे ते अशा प्रकारे परतवून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडने छान असं खरपूस होईपर्यंत हे थालीपीठ शिजू द्यायचं आहे आणि मस्त असं थोडं तेलसुद्धा याच्यावर आपल्याला घालून घ्यायचं आहे. खूपच चवीला चविष्ट असा हा नाश्ता बनून तयार होतो. कधीही आपण आपल्या घरी जेवणामध्ये बनवू शकतो किंवा सकाळी नाश्त्यामध्ये बनवू शकतो किंवा रात्रीसुद्धा हा नाश्ता आपण नक्कीच बनवू शकतो. नाश्ता बनवू शकता किंवा याचं छान असं पोटभर जेवणसुद्धा आपण नक्कीच करू शकतो. तर तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे पहिला आपला जो नाश्ता आहे तो इथे बनून तयार झालेला आहे. या प्रकारे आपण उरलेला जो नाश्ता आहे तो सुद्धा इथे बनवून घेऊया. तर इथे आपले नाश्ता जो आहे तो तयार झालेला आहे. इथे बघू शकता मस्त असे आपले थालीपीठ जे आहे ते इथे तयार झालेले आहे. हे थालीपीठ आपण नाश्त्यात बनवू शकतो, जेवणात बनवू शकतो किंवा रात्रीसुद्धा जर तुम्हाला हलकं-फुलकं काही खावंसं वाटत असेल तेव्हासुद्धा आपण हा नाश्ता नक्कीच बनवू शकतो. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.